हाय, निघायचं? मी तयार आहे. अरे कुठे बाहेर निघालीस प्रिया? हो, तुला नाही माहित? सत्यजितने सांगितलं नाही का? आज मी त्याच्याबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये चालले. म्हणजे कालच आमचं तसं ठरलं होतं. मंजिरी, खरं तर या घरात तुझ्या चोरोटीचा कार्यक्रम आहे ना, मला त्याला थांबायचं नव्हतं. म्हणजे सवाष्ण बायकांचा कार्यक्रम असतो तो, आणि मी इथे थांबले तर उगीचच प्रश्न विचारले जातील. त्यामुळे मला थांबायचं नाही. अरे एवढंच कारण आहे ना? हे बघ, तू थांब घरी. मी तुला सांगते, तू अजिबात बोर नाही होणार. पण सत्यजितच्या ऑफिसमध्ये चांगला जाईल माझा वेळ. ठीक आहे. मंजिरी, काय झालं? तू अशी गप्प कशी राहू शकतेस? म्हणजे तुला काहीच वाटत नाहीये का? अगं, तू एवढी शांत का आहेस? मंजिरी, आरडाओरड कर, रड, हवं तर चीड. अगं का पण? तुझ्या जागी जर दुसरी कुठलीही मुलगी असती तर तिने नवऱ्याबद्दल शंका घेतली असती. आणि तुला काहीच वाटत नाहीये? काय ना प्रिया, आपल्या जोडीदाराबद्दल विनाकारण शंका घेतल्या तर आपल्याला आणि जोडीदाराला सुद्धा किती त्रास होतो हे खूप चांगलं माहिती आहे मला. तुमची चर्चा जर संपली असेल तर आपण निघूया का? मिलो न तुम तो हम घबराए, मिलो तो आँख चुराए, हमें काय ताई? आता आमचा ताई दादा या नात्यावरचा विश्वासच उडत चाललेला. आता काय झालंय दादा? काय आम्ही तुम्हाला ताई म्हणतो आम्ही तुम्हाला जास्त लाडानं देखण्या ताई म्हणतो तुम्ही आम्हाला काय सांगत नाही, खबरबात देत नाही. काय ताई, तुमचं तोंड शिवलंय कुणी का तुमच्या फोन मध्ये बॅलन्स टाकायला पैसे नाहीत? चेष्टेचा मूड दिसतोय आज तुमचा. आज काय आमची चेष्टा करायची ठरवली का काय? दात काढू नका, नाही तर दात काढून घशात घालीन. युअर टीथ इन युअर थ्रोट. काय काय झालंय दादा? अहो काय, आमच्या वहिनी पोटूशी आहेत, करते आहेत. अँड आय नो स्टोरी. नाही तसं नाही दादा, मी खरंच सांगणार होते तुम्हाला. कधी? त्या पोराचा जन्म होऊन त्याच्या लग्नाचं आमंत्रण तुम्ही आम्हाला देणार होता काय? बॅड थिंग, रॉंग स्टोरी. आवडलं नाही आपल्याला? दादा मी खरंच सांगते तुम्हाला, त्या दिवशी तुमचा फोन आला होता ना, आठवतंय का तुम्हाला? मी सांगत होते काहीतरी आणि फोन कट झाला. मी हेच सांगणार होते तुम्हाला त्या दिवशी. आमच्या कपाळावर लिहिले का हो दादा होळकर येडे आहेत म्हणून? काय मूर्ख वाटतं आम्ही तुम्हाला? दादा हो, हे बघा, तांबडे बाबांची शपथ, तांबडे बाबांची शपथ, मी तुम्हाला हेच सांगणार होते त्या दिवशी फोनवर. तुम्ही आता तांबडे बाबाची शपथ घेतली म्हणून तुम्हाला सोडतो, पण परत जर का चूक झाली तर आम्हाला फोन करायला तुमच्या हाताला बोट नसणार आहे बरं. फिंगर कट. मिलो न तुम तो हम घबराए, मिलो तो आँख चुराए, हमें क्या? तुम्ही? कुठं बाहेर निघाला वहिनी? हो, बाहेर. कुठं? असं मी नाही, साहेब विचारतील ना. मी देवळात चालले. नाही जायचं असं मी नाही, साहेब म्हणतात. मी बोलेन तुमच्या साहेबांची. नाही, आता तुम्ही माझ्या बरोबर यायचं.
असं मी नाही, साहेब म्हणाल्यात. तुमच्या बरोबर कुठे? 1 मिनिट. जय तांबडे बाबा. साहेब घ्या, साहेबांशी बोला. हॅलो. अरे सत्यजीत, और आप आए बाहर आई. आजपासून प्रिया ऑफिस जॉईन करते की काय? बिडास का व्यंग. आज घरी मंजिरीच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि प्रियाला बोर होत आहे, म्हणून मग प्रिया आज ऑफिसला आली. अगं पण मग इकडे जास्तच बोर होशील, कारण हे ऑफिस आहे, इथे एंटरटेनमेंट काहीच नाही. का? तू आहेस ना. काही नाही तर आपण अंताक्षरी तरी खेळू. अच्छा, त्याशिवाय मला तर वाटलं की तुला अंताक्षरीत इंटरेस्ट नाहीये म्हणून. तुमच्या दोघांचंही जर बोलून झालं असेल तर प्रिया प्लीज जरा बाहेर जाशील. का? मला विहंगशी महत्वाचं बोलायचंय, कामाचं. अरे मग बोल ना. मी इथे असले तर काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया प्लीज, मला त्याच्याशी कामाचं बोलायचं, महत्व. प्लीज. दादा होळकरच्या बायकोचा फोन आला होता. तिनं मला 11 वाजता भेटायला बोलवलंय. हे काय अचानक? माहित नाही, पण नेमकी आज प्रिया माझ्या बरोबर आले. आता मी जर बाहेर जायचं म्हटलं तर ती सुद्धा मला बाहेर घेऊन चल म्हणून हट्ट करणार. बघ प्रियंका, प्लीज तू काहीही करून प्रियाला एंटरटेन कर. बघ, तू तिला लंचला घेऊन जा, तू काहीही कर, व्हॉट एव्हर. ओके? हसायला काय झालं? नहीं काही नाही. कसं आहे राजे, समय का पहिया उलटा घूमता है. एकेकाळी तू माझी थेर सांभाळायचास आणि आज काय? हेच. राजे आज एका मुलीला भेटायला जाणार आणि त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही. व्यंग, ही चेष्टा करायची वेळ नाहीये, कळलं? मी दादा होळकरच्या बायकोला का भेटायला जातोय तुलाही खूप चांगलं माहिती आहे. तुझा मी प्रियाचं काय ते सांभाळतो. पण सत्यजित, माझ्या मनात उगाच एक डाऊट आलाय. का कोणास ठाऊक, मला असं का वाटतंय की तुला फसवण्यासाठी त्या दादा होळकरचा हा एक नवीन ट्रॅप तर नाहीये ना? कारण त्या दिवशी त्याचा जो काही अपमान झाला त्याचा बदला घ्यायचा म्हणून मे बी. कारण बघ ना कसं आहे की अचानक त्याच्या बायकोला असं का वाटलं, किंवा तिला तुला भेटून काय साध्य करायचंय, डोंट नो. हे बघ व्यंग, तिला भेटण्या वाचून माझ्याकडे पर्याय नाहीये. आणि जरी हा दादा होळकरचा ट्रॅप असेल तरी मी त्याच्या अख्ख्या खानदानाला पुरून उरेल. कळलं? औक्षवंत पोरगा झाला ना तर बाळकृष्णाच्या पावलानं दुडू दुडू धावत येईल आणि पोरगी झाली तर लक्ष्मीच्या पावलानं येईल.
तुझ्या आणि माझ्या लेकराच्या संसारात. हं? पण सत्यजित मला एकटीला सोडून कसा काय जाऊ शकतो? कसं म्हणजे? अगं त्याला एका महत्वाच्या परिसंवादाला जायचं होतं. हा, आणि त्या परिसंवादाचा विषय सुद्धा असा होता की इंडियन इकॉनॉमी अँड लँड एक्विजिशन इन चेंजिंग ग्लोबल सिनारिओ. विहंग, कळलं तुला ते? मलाही काही कळलं नाही. आणि या विषयावर तो तिकडे बोलायला गेलाय. मला नुसतं ऐकायला जा असं जरी सांगितलं असतं ना, तिथे जाऊन मी झोपलो असतो. तुला इंटरेस्ट असेल तर तू जाऊ शकतेस तिकडे. विहंग, माझं ना ऑलरेडी डोकं दुखायला लागलंय. मग आता काय? मी आता तुझ्या एंटरटेनमेंटसाठी मी काय करू? मी तुला हेही विचारलं की लंचला जाऊया का, तर तुला नाही जायचंय. एखादा मस्त पिक्चर बघूया, तर तेही तुला नकोय. मी म्हटलं आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया, तर तेही तुला नकोय. आता काय करायचं काय? मेरे खुदा, तेरी रजा क्या है? हेही नाही. हा प्रिया, तुला माहितीये का, एकदा ना 3 मुंग्या अशा एका रांगेत जात असतात आणि त्या अशा रांगत जातात. स्टॉप इट विहंग. विहंग प्लीज, मी ऑलरेडी एवढी बोर होते ना, आता आणखी बोर करू नकोस. बोर होतंय आणि बोर व्हायला लागला की माणूस व्हिडिओ गेम. अरे व्हिडिओ गेम वरून आठवलं, आपल्या इकडे दादा होळकर नामक एक विदूषक आहेत आणि त्या विदूषकाचं एक छोटस विदूषक पिल्लू आहे, जानभोर. मस्त आयटम आहे. त्याला बोलू का तुझा टाइमपास करायला? विहंग, मला ना थोडा वेळ एकटीला राहायचंय. एकदम बेस्ट आहे. कसं नाही प्रिया, माणूस जेव्हा एकटा बसतो तेव्हा तो चिंतन करत असतो. आणि तो चिंतन का करत असतो, तर त्याला कुठल्या तरी प्रकारची एक चिंता अशी भेडसावत असते आणि ती चिंता दूर करण्यासाठी तो ते चिंतन करत असतो. आणि ते चिंतन जेव्हा करत असतो त्याच वेळेला तो मनन सुद्धा करत असतो. आणि मनन करता करता तो. विहंग, मी थोडा वेळ एकटी राहू का? ओके, मग मी काय करू? बाहेर जाऊ ना? हा, मी बाहेर जातो. म्हणजे मग तुला एकटीला बसून चिंतन करता येईल. मी तुला त्रास देणार नाही. मी जातो. वेट, पेपर वेट. हा बोल. सत्यजित, इतके वेळा फोन केला तुला. आहेस कुठे तू? विहंगाने तुला सांगितलं नाही का? सांगितलं, कुठल्या तरी परिसंवादाला गेलाय. हे काय? परिसंवादामध्ये हे ट्रॅफिकचे आवाज? अगं तो परिसंवाद ज्या हॉलमध्ये आहे तो हॉल रस्त्याला लागून आहे. आणि तसं येत्या तुझ्याशी बोलताना मी बाहेर आलो ना बोलायला. बरं ऐक, मला लवकर जायचं आहे आतमध्ये, तर परत तू फोन ठेव, मी ऑफिसला आलो की बोलूयात आपण. मला इथे एकटीला बसवून ठेवायला आणलं होतंस का ऑफिसमध्ये? हे बघ प्रिया, मी तुला आणलं नाही, तू आली. तू तर ठेव फोन, मी आलो की बोलूया. काही गरज नाही. खूप शोभा करून घेतली मी माझी. आता जाईन मी घरी. असू द्या. मंजरी मुदोलकर. हे असं कसं लिहिलंय? मधुरा,
अगं काय ते? नाही काही नाही. अगं वाच ना काय त्यात. बर. टू माय डिअर फ्रेंड सत्यजित मुधोळकर, बिकम ग्रेट फादर. So this flower for him, his future child. Regards दादा होळकर. जो येतो तो जातो, दादा पाहत राहतो. बसा समजे मूग गिळून शांत बसा. हं? कोण कुठला तो 4 पैशाचा दादा होळकर, तो आपल्या संग असा वागतोय आणि तुम्ही समजे शांत बसलायसा. सासूबाई तू काम ग, एक शब्द बोलू नगस. सासूबाई सासूबाई, तू दादा होळकर समोर दिसला असता ना, तो उभं चिरला असता मी त्याला. काय ग, हा तुमच्याकडे फोन आहेत ना व? घरात इतके फोन पडले आहेत, पण तुम्हाला ती फोन करता येत नाही. काय ग सुंदर आहे, हा तू हातात मिरवतेस फोन घेऊन, हा तुला नाही फोन करता आला? ते काय नाही, तुम्हाला जमत असेल, मला नाही जमायचं ते. सासूबाई तुम्हाला माहिती नाही तो दादा होळकर किती घाणेरडा माणूस आहे. माहित नाही हे दिसतंय ना मग मला. माहित नाही म्हण. पण अशा माणसाशी वाद घालून आपण तरी. हे बक्षाले, नाक समोर फणा काढून उभा असला ना, तर त्याची मुंडी काठी घेऊन खेचायची असती. नाकाने फणा काढला म्हणून त्याला घाबरायचं नसतंय. मला शिकवती. सासूबाई आता कृपा करा आणि हा विषय इथेच थांबवा. आता कुठल्याही क्षणी सत्यजित येईल, त्याला याच्यातलं काहीही समजायला नकोय. त्यांनी जर डोक्यात राग घालून घेतली ना, तर काय करेल आणि काय नाही याचा नेम नाहीये. आतापर्यंत बसत आलेली घडी पुन्हा विस्कटून जाईल. तुझं हे मला वागणं समजत नाही बघ. आता मी कुठल्या पद्धतीने तुम्हाला समजावू सासूबाई? हे बघा, आता ही फुलं घराच्या बाहेर फेकून देणं एवढा एकच मार्ग दिसतोय मला. सत्यजीतची चुकून सुद्धा नजर याच्यावर पडायला नको. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ते कर तू. पण म्या सांगते, म्या गप्प बसायची नाही. म्या अजिबात गप्प बसायची नाही बघ. मला जे काय करायचं आहे ना, ते मी करणारच. तू बघत राहा. आपण सासूबाई प्लीज तुम्ही डोक्यात राग नका ना घालून घेऊ. आजी आजी तुम्ही म्हणताय ते चुकीचं नाहीये, पण आईंचं म्हणणं पटतंय मला. आपण यांना एवढ्यात कल्पना नको द्यायला. आता आणखीन काय लपवायचंय माझ्यापासून? मंजिरी, काय झालंय? काय झालंय? दादा होळकरनी शुभेच्छा म्हणून अंत्ययात्रेला पाठवतात ते पुष्पचक्र पाठवलं.